महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये मराठा समाजाची आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठा समाज हा किती मागासले आहे ते सिद्ध कोण करू शकलं नाही? महाविकास आघाडीचं सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार, सुप्रियाताईंचं महाविकास आघाडीचं सरकार. मग आता त्यांना नैतिक अधिकार आहे का ह्याबद्दल बोलण्याचं? हेच तर पापी आहेत सगळे. ह्यांनी तर मराठा समाजाचा भविष्य अंधारात टाकलेलं आहे. आमच्या फडणवीस साहेबांनी आणि आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा सत्तेत आलेलं आहे तेव्हा तेव्हा मराठा समाजालाच न्याय दिलेला आहे. 10% आरक्षण कोणी दिलेलं आहे, ते पण टिकणारं दिलेलं आहे. असं नाही ते सोमवारी दिलं आणि बुधवारी निघून गेलं, असाही विषय नाही. म्हणून मला विश्वास आहे विरोधकांचं काय आहे, त्यांना आता दुसरं काय बाकी काम राहिलं नाही, ते फक्त नुसते बाटल्या मोजतात गाडीवर मारलेल्या. समजलं ना? म्हणून त्यांना जास्त दखल घेऊ नका. एकूण परिस्थिती बघता जरांगेंच्या हातातून आंदोलन कुठेतरी निसटतंय का? आता मला एवढंच वाटतं की आपण अगर छत्रपती शिवरायांच्या नावाने अगर आपण तिथे आपण स्वतःची ओळख सांगतो, स्वतःला मावळे समजतो, गळ्यात अगर आपल्या भगवा घातला असेल तर कुठल्याच माता भगिनींकडे आपण वाकड्या नजरेने बघूच शकत नाही. ज्याचं रक्त भगवा आहे, ज्याच्या गळ्यात भगवा आहे, आपण कधीच कुठे धिंगाणा घालणार नाही, कुठली चोरी करणार नाही, कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात. हीच तर आपली ओळख आहे. आणि म्हणून जे कोण करणारे आहेत ते नेमकं कोण आहेत हे कुठे ना कुठेतरी शोध घेतला पाहिजे. अचानक भगवा घालून तुम्ही दुकानामध्ये चोरी कसं करताय? तुम्ही महिला पत्रकारांवर अपशब्द कसे वापरताय? हे शिवरायांचे मावळे नाही होऊ शकत. असं आहे की कोणाचं बळ आहे कोणाचं नाही बळ आहे ते एकदा आंदोलन सुटल्यानंतर ना ही वेगळी पत्रकार परिषदच आपण घेऊ. पण शेवटी आमचा आता सरकार म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की आता जे समोर असलेलं आंदोलन आहे, जो काही त्यांचा प्रश्न जे त्यांनी सरकारच्या समोर मांडले ते आमचे उपसमिती म्हणून विखे पाटीलजी ते हातात आहेत. तरी देखील ते वारंवार फडणवीसांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका करतात, अपशब्द शब्दात बोलतायत किंवा आरवाची शब्दात बोलतायत. बघा आपल्या कोकणामध्ये ना एक म्हण आहे, ज्या झाडावर आंबे असतात ना तिथेच दगड मारली जातात. म्हणून फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आज महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊच शकत नाही. ज्या व्यक्तीने मराठा समाजाला आतापर्यंत सगळ्या पद्धतीचा न्याय दिलाय, फक्त आरक्षण नाही, महामंडळांच्या विविध आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून किती लाभार्थी तयार केले जरा विचारा. मग सारथीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं हे जरा यादी काढा. म्हणून हे सगळा न्याय अगर ज्या व्यक्तीने आपल्याला दिला असेल तर मग तुम्ही कुठल्या पद्धतीने फडणवीस साहेबांना जबाबदार धरता? जो देणार आहे त्याला कसं जबाबदार धरू शकता तुम्ही? कुठे ज्यांनी आतापर्यंत दिलं नाही, ज्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाला फसवलं त्यांच्या अंगावर गेलं पाहिजे, त्यांच्या नावाने खरी फोडली पाहिजे. ज्या माणसाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यांना कसं आपण जबाबदार धरू शकतो? त्यांच्याबद्दल आपण कसं शिवीशाप वापरू शकतो? कुठेतरी आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते. पण असं आहे, सगळ्यावर आमचं लक्ष आहे. सरकार म्हणून आम्ही काय कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला देणार नाही. फडणवीस साहेब स्वतः या राज्याचं नेतृत्व करतायत, म्हणून राज्याच्या जनतेने चिंता करू नये. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. जनतेला सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. कसं शक्य आहे? आंदोलकांना काय म्हणजे कळलं का? कसं मला असं वाटतं पोलिसांवर असा अविश्वास दाखवू नये. बिचाऱ्यांची गणपतीच्या उत्सवाची पण सुट्टी रद्द करून दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करतायत. घरदार आता आपल्या घरात गणेश उत्सव आहे, आपलं कुटुंब आहे, त्यांचं कुटुंब नाही आहे का? मग अशा पोलिसांवर आपण कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीचे आरोप करू नये. उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे. स्वतःची जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आज दिवस रात्र